असंच काहीसं थोडंसं पण चटपटीत खायची इच्छा झाली आहे आणि फारसे कष्ट न घेता पटकन काहीतरी छान खायला हवं असेल किंवा घरामध्ये आगंतुक पाहुणे आलेत आणि त्यांच्यासाठी मस्त चविष्ट आणि पोटभरीचं असं काहीतरी खायला करायचं असेल तर हे कुरकुरीत पोहे एकदम बेस्ट ऑप्शन आहे। पटकन होतात आणि फारसे कष्ट घ्यावे लागत नाहीत आणि हे पोहे इव्हन प्रवासातही घेऊन जाऊ शकता। 2-3 दिवस चांगले टिकतात। इन्स्टंट रेसिपी आहे। चला तर मग बघूया हे पोहे कसे करायचे। तर हे पोहे करण्यासाठी आपल्याला लागणार आहे 1 बाउल भरून जाड पोहे, तिखट, हळद, जिरे, मोहरी, नंतर अर्धा लिंबू, कोथिंबीर, कांदा, अर्धी वाटी कांदा घेतलाय, मीठ चवीनुसार। तर हे पोहे पहिल्यांदा आपल्याला भाजून घ्यायचे। त्यासाठी मी कढईमध्ये पोहे घालते आणि आता मंद आचेवर साधारण 5 ते 10 मिनिटं हे छानपैकी भाजून घ्यायचे। त्याचं नावच आपण कुरकुरीत पोहे असं ठेवले, त्याच्यामुळं नावाप्रमाणेच ते कुरकुरीत होईपर्यंत भाजायचे। तर बघा इथे मी तुम्हाला दाखवते। आता हे छान असे कुरकुरीत एकदम झालेले आहेत। हाताने असे चुरडले की त्याचा चुरा होतो, तर इतपत आपल्याला ते भाजून घ्यायचे। तर आता हे पोहे भाजून झालेत, ते मी एका कुंड्यामध्ये काढून घेते। आता फोडणीसाठी मी कढईमध्ये तेल घालतीये। मोहरी, जिरे, हळद, आणि आता ही फोडणी मी या पोह्यावर घालते। व्यवस्थित आपल्याला हे मिक्स करून घ्यायचे। उरलेली फोडणी व्यवस्थित अशी निपटून घेते। आता मी ह्याच्यामध्ये तिखट घालते 1 चमचा, मीठ चवीनुसार आणि कांदा। आपल्याला कोथिंबीर घालायची आहे, त्याच्यासाठी मी कोथिंबीर बारीक अशी चिरून घेतली आणि ती आता मी ह्याच्यामध्ये घालते। आणि आता आपलं हे सगळं मिक्स करून घ्यायचंय। मिक्स करून झालं की मी त्याच्यामध्ये लिंबू पिळतीये, अर्धा लिंबू मी घेतला इथे आणि छानपैकी आता हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। हे छानपैकी आता मिक्स करून झालंय आणि आपले पोहे आता एकदम रेडी आहेत। बघा किती सोपी रेसिपी आहे। तर असे हे कुरकुरीत पोहे तयार आहेत। खायला खूपच टेस्टी लागतात आणि प्रवासात सुद्धा तुम्ही हे घेऊन जाऊ शकता। चांगले 2-3 दिवस आरामात टिकतात। फक्त प्रवासाला घेऊन जात असाल तर कांदा नाही घालायचा आणि लिंबू सुद्धा नाही पिळायचा, कारण कांदा आणि लिंबू पिळल्यामुळे ते थोडेसे ओलसर होतात आणि मग ते टिकत नाहीत। त्याच्यामुळे प्रवासाला घेऊन जाताना कांदा लिंबू न घालता घेऊन जायचे। तर असे हे छान चविष्ट एकदम टेस्टी कुरकुरीत पोहे एकदा नक्की करून बघा। व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।